गुड मॉर्निंग मंडळी. तर आज चालू आपण बोरवटला गहू मळण्यासाठी. आज पण वातावरण भयानक झालंय. तर आता निघूया. आपल्याला पहिले खिरकड्याला काढायचं आहे, नंतर बोरवटला जायचं. चला तर भेटूया आता पुढे. बाय बाय. रोशन भाऊने आपल्या आणले डिझेल पेटवरनं. डिझेल टाकूया आणि निघूया. डिझेल टाकायला लय कसं राहतं. डिझेल टाकणं म्हणजे अवघडच काम आहे. ते थोडं जर एक जरी थेंब गेला ना असं तोंडामध्ये तर दिवसभर त्याचा ढेकर जातो. ते एकदम ऑसम ऑसम. काय बोल, आज पण पावसाचं वातावरण खूप दिसतंय. बघूया आता. तर चलो अभी हम डीजल डालने वाले थे. बघूया किती डिझेल बसतं. आधी आहे 10-12 लिटर आहे, पण अजून टाकून ठेवूया. कसं लांब जायचं असतं ना आपल्याला, म्हणून मग तयारीत गेलेलं बरं. डिझेल टाकूया. भरेल तेवढं टाकी फुल करायची आपल्याला. बघू आता केव्हा फुल होते. फुल झाल्यावर निघूया. पावसाचं वातावरण आहे. आपण आता पोहोचलेलो इथं जांभेरी जवळ पादर आहे ना, तिथं पोहोचले. आपले बोरवटला जायचं होतं, पण आपले युवराज भाऊ बोलले म्हणजे पहिले आमचं काढून घे, कारण आम्हाला टाइम नाही राहणार नंतर. मग आलो युवराज भाऊंकडं. भरायचं काम चालू आहे. गहू भरायचं, इकडं गहू मळणी चालू आहे. बघू शकता ते पावसाचं वातावरण बघा परत एकदा. चलो आता इकडचं झाल्यावर बोरवटला जायचंय. लवकर व्हायला पाहिजे. आता वाजलेत किती? आता वाजलेत 10:30 वाजून झालेत. आता यांचे किती पोते होते, तर आपण आज दिवसभरात किती पोते होतात, किती काय होते, इन्कम किती होते एका दिवसात, ते बघूया. तर चला आता यांचे पोते मोजूया. गहू तर एकदम चांगल्या पद्धतीने निघून राहिला. मस्त, त्याच्यात काही गवत नाही, काही नाही, काही नाही, एकदम मस्त. आणि इकडे जवळच बंधारा आहे, जांभेरीचा बंधारा. इकडं लोक मासे पकडण्यासाठी, पोहण्यासाठी, कपडे धुण्यासाठी जातात. मला पोहता येत नाही, नाही तर मी गेलो असतो. पावसाचा भरोसाच नाही आता केव्हा येऊ शकतो तो. चला आपण थोड्या वेळ आराम करू. मशीन लावून दिले, बसूया थोड्या वेळ. तर आता 8 पोती गहू झालेला आहे आपल्या युवराज भाऊंच्या इथं. तर संपत आले इथं. तर आपल्याला बोरवटकडे निघायचं आहे. आपले ललित भाऊ आलेत आपल्याला घेऊन जाण्यासाठी, रस्ता दाखवण्यासाठी. तर आता निघूया. 8 पोतींचे आता 250 रुपये प्रमाणे हिशोब करा किती होता, आणि जाऊया पुढे आता आपल्या ड्युटीला. तर मित्रांनो आता आपण पोहोचले बोरवटकडं. हा हायवे आपला पेठ नाशिक. मशीन घेऊन आलो आता. चला आता काढायला जाऊया. पेठ नाशिक हायवेच्या तिथं आहे, आपल्या ललित भाऊंचं तिथं आहे. तर गहू मळायला गेलोय. आता बघूया त्यांचे किती पोते होता. ऊन, कडक ऊन आहे. मग तर पावसाचं वातावरण झालं होतं, कडक ऊन आहे. बघूया आता. मशीन लावून दिलंय तिकडं आणि आलोय मी तर नदीच्या ठिकाणी. कसा नजारा कसा आहे मित्रांनो? मस्त थंडगार पाणी, शांत वातावरण, खडकावरती आंघोळ करून मस्त नंतर झोपायचं. गावाकडची मजाच वेगळी असते, काय पण म्हणा. ट्रॅक्टर उन्हाचं खूप हिट झालं आणि गहू ओला आहे ना, त्यामुळे अजून जास्त हिट झाले. तर पाणी खूप लागते. तर इथं पाणी शोधत आलो तर डेंजर नदी भेटली मला. एकदम कसा नजारा आहे, एकदम परफेक्ट वाटतं का नाही? शांत ठिकाणी आल्यावर मस्त वाटतं. आता थोडा मस्तपैकी आराम करू आणि जाऊया. तुम्हाला दाखवतो. यांनी परफेक्ट जागा लेवल करून घेतली आहे आणि मी इथं पाण्यावर आलो होतो पाणी शोधण्यासाठी. तर आपल्याला ही नदी भेटली. तर हे वाटतं गावनपाड्याचं इकडं पाणी येतं. गावनपाड्याला आमचं धरण आहे ना, तिकडनं पाणी येतं. तर किती मस्त वाटत राहिलं पाणी. किती भारी नजारा. तर आपल्याला आवडला हो. कसं वाटते पाणी, एकदम स्विमिंग पूलपेक्षा कितीतरी स्वच्छ पाणी, वाहतं पाणी आहे ना, एकदम भारी वाटतं बघा. तिकडनं जायचं होतं मला, पण काही जमणार नाही.
ते वाहतं पाणी आहे आणि इथूनच पाणी वाहतं पण आहे, इथून शांत आहे. आणि हे दगड वगैरे तयार केलेत ना, हे आपल्या येण्या जाण्यासाठी रस्ता, तर त्याच्या खालून पाणी जातं इकडं मस्तपैकी वाहतं. तर आपण आता ते तिकडच्या टोकाला जाऊया, इथं जाऊया इथं. चलो न 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 न. पावसाळ्यात तिथं भारी वाटत असेल, एकदम मस्त मस्त मज्जा. बघा या अँगलने एक नंबर वाटतं. पहा पहा कसं वाटतंय. पाणी वाहतं, पाणी, हिरवगार झाडे. आणि आमचा दोस्त इथं आलाय. आपलं ट्रॅक्टर कुठे आहे? हां तिथं वा. लय लेट होतं, एवढं उन्हाचं काय कडक ऊन पडलंय. तर चला आपण पाणी घेण्यासाठी आलोय, नाही तर टाइमपास होऊन जाईल. पाणी घेऊया पहिले, चला. पाणी घेऊन जाऊया आता मित्रांनो, पाणी घेऊन जाऊया आता मित्रांनो. अरे असं अशा ठिकाणी आलं, अरे जन्नत असतं सारखं. आपल्याला पाणी जास्त लांब शोधण्यासाठी जायची गरज खूप पडली, जास्त लागली. आणि असं पाणी राहिलं त्यात मला असं वाटतं इथं जाऊन आंघोळ करायला मस्त फ्रेश व्हावं, मस्त कामं काय बघत होता, काम करावं लागेल. पाऊस आला ना अजून आहे त्या ठिकाणी ट्रॅक्टर निघणार पण नाही, डायरेक्ट चिखल होऊन जाईल, बुटून जाईल. खोल आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशा ठिकाणी यायला आवडेल का? म्हणजे असं किंवा त्या ठिकाणी तिथं कोणीच नाही, कसलं टेन्शन नाही, मोबाईल नसला पाहिजे. मोबाईल म्हणजे कसं वाटतं मेमरी कॅप्चर करण्यासाठी पाहिजे, बाकी करण्यासाठी नको, इंटरनेट वगैरे वगैरे काहीच नको. आणि एकटंच यावं वाटतं या ठिकाणी. काय करतं कोणी आलं ना तर आपलं वाटतं म्हणजे टेन्शन असतंच सोबत, पण असतं उत्कांत आहे. आणि अशा ठिकाणी काय चहा आपले जंगलातलेच लाकडं वगैरे घ्यायची, काडीपेटी आणायची, पेटवून द्यायचं सोबत, कातील घेऊन फिरायचे. एवढं ट्रॅव्हल करताना फिरवतं नाही का, रायडर लोक वगैरे म्हणजे सगळे फिरवत असतील. काय मला एवढं काय माहीत नाही त्यातलं. आपण थोडं तर जमलं टाईम भेटला तर आपण परत येऊया, मस्त तिथे आंघोळ टॉवेल नाही आंघोळ तसंच आंघोळ आपण बघूया काहीतरी आता. चला आता ललित भाऊ तर लयच दमले असतील, केव्हापासून एकटेच टाकता येते. आणि आपले युवराज भाऊ पण टाकताय. मशीन लोडवर येते म्हणून म्हटलं एकानेच कोणतरी टाका, कारण कसं आहे परत एकदा गुंतून गेलं ना ते खालखोल करावं लागतं, त्यापेक्षा न टाकलेलं बरं जास्त. किती वाजले आता? दुपारचे जवळजवळ 4 वाजत, दुपारचे ना आता संध्याकाळचे 4 वाजले. आता दुसरीकडे ऑर्डर आहे, पण मग त्यांना म्हटलं अजून मला इथंच तर 6-7 वाजतील, म्हणून मग त्यांची ऑर्डर कॅन्सल केली. त्यांना बोललं सकाळी. कंटाळलेत सर्व आता, काय एनर्जी सगळी डाऊन झाली असेल. एवढं उन्हातानात काम करायचं म्हणजे खायची गोष्ट नाही. आणि हे गहू केल्यावर नंतर तेच खायला कामात येतं म्हणा. आज कमाएंगा तो कल बैठकर खाएंगा. इथं मी पाणी भरत होतो, एवढ्या तिकडे एक साप गेला. मला साप जाताना दिसला. थांबा तुम्हाला दाखवतो. हे आता यार गेला निघून. इथं याच्या खाली गेलाय निघून. अरे एवढा घाबरला, खतरनाक होता साप दिसायला, डेंजर. एवढा झाडी पूर्ण आहे. यात गेला, यात इथं इकडनं दिसते तुम्हाला. तेव्हा बघ खाली. आता याच्यात दिसत नसेल. घाबरून गेलो डायरेक्ट मी. अवघड विषय. अरे एवढा घाबरून गेलो ना, म्हटलं आता जाऊ दे, या ठिकाणी पाणी घ्यायला परत नाही येणार, जाऊ दे. डेंजर हो डायरेक्ट. माझी तर काय सांगा. चलो आता इथला गहू उरकत आलाय. वरती 3 पोती झाला होता, आता इथं खाली जवळजवळ 8 पोती झालंय.
अजून एका ठिकाणी त्यांचंच आहे, हा भाऊंनी आपल्यासाठी आणलंय ऊसाचा रस आणलाय. तर ब्रेक घेतल्यावर सगळे पिऊया ऊसाचा रस. आता थोडंच राहील, 5 मिनिटांनी पिऊया. सगळा भुसा अंगावरती पडलाय. आता थोडंच राहिलंय, 3-4 पेंड्या राहिल्यात आणि पाऊस पड राहिला. टेन्शन भाऊ तेव्हा नको पडू. थोडा वेळ मस्तपैकी सगळ्यांना बातकी वगैरे नेऊ दे घरात, सगळे सुखरूप जाऊ दे. गहू ओलं झाला म्हणजे अजून शेतकऱ्याचं नुकसान होईल. तेव्हा फक्त एवढं कर, सगळ्यांना घरात नेऊ दे गहूची बातकी. नंतर पाऊस पडला तरी का आपण भिजलं तरी काय नाही, गहू नको भिजायला पाहिजे. बघूया आता देऊ आपला ऐकतो का. पावसाचा काय रे आहे. तर मित्रांनो आता पाऊस चालू झालाय, तर आम्ही पटकन गव्हाचे पोते आहेत, बाचके आहेत ना, ते घरात नेऊ राहिलो. ललित भाऊ आहेत आमचे, युवराज भाऊ. आता जाऊया बाचके उचलून देऊया त्यांना. झालं आता गहू मळून निघालो आता घराकडं. गाडी कटिंग करायची, पण मग आता टाइम नाही एवढा. बघूया, हायवेला गाड्या वगैरे जाऊ राहिल्या आहे, साईडलाच उभा आहे. गाड्या गाड्या हा कटिंग करायला जात आहे. आणि एवढं आहे ना बघ, त्यांनी 8 वाजेपर्यंत बोलवलंय. तर मंडळी झालंय आजचा आपला गहू मळून. आता घरी चाललोय खिरकड्याला. तर मस्तपैकी आंघोळ करू आणि पेटला जायचंय, कटिंग वगैरे करायची. तर चलो.